नमस्कार. माझं नाव वैशाली मिलिंद जाधव. हे मिलिंद जाधव आणि आमची मुलगी मैथिली मिलिंद जाधव. आत्ता ती आयसर इन्स्टिट्यूट ऑफ मोहाली इथं शिकण्यासाठी गेलेली. पण मागच्या वर्षी ज्यावेळेस ती 12वीला होती तर त्यावेळेला तिने तिच्या सगळ्या स्पर्धा परीक्षा दिल्या. ही स्पर्धा परीक्षांमध्ये तिनं योग्य म्हणजे यश मिळवलं. तिनं JEE, NEET, IIT तसंच CET या सगळ्या एक्झाम दिल्या. सगळ्या एक्झाम तिने क्रॅक केल्या. पण या सगळ्या एक्झाम क्रॅक केल्या, पण तरी पण आमचं कन्फ्युजन एक होतं की तिनं नक्की काय करावं. कारण तिचा कल संशोधनाकडे होता आणि आम्हाला आईवडील बोलून असं वाटत होतं की तिने इकॉनॉमिकली स्टेबल व्हावं म्हणून तिने कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जावं. कारण तिला NEETमध्ये आणि JEEमध्ये पण चांगले मार्क होते आणि तिच्यासाठी ते दोन्ही दारं खुली होती. आता काय करायचं म्हणून मग आम्ही असंच जरा इकडे तिकडे चौकशी केलो. एका मैत्रिणीकडून आम्हाला कळलं की केदार इंगे सर म्हणून आहेत, तर त्यांचं फ्युचर म्हणून एक करिअर काउन्सिलिंगचं मार्गदर्शन करतात ते. तर मग आम्ही त्यांना भेटल्यानंतर त्यांनी वैयक्तिकरित्या आमचं पण काउन्सिलिंग केलं ॲज अ पॅरेंट म्हणून आणि मुलीचं पण काउन्सिलिंग केलं. परत आम्हाला एकत्र घेऊन आमचं काउन्सिलिंग दिलं. त्याच्यात त्यांनी आमच्या मनात जो पूर्वग्रह होता की तुम्ही कम्प्युटर इंजिनिअर केलं किंवा इंजिनिअरिंग केलं, कारण डॉक्टरात झाला किंवा तुम्ही मेडिकल फील्डमध्ये गेला तरच काहीतरी करू शकत होता. तर हे जे आमचं जे पूर्वग्रह होता तो त्यांनी ते आमच्या बाजूला केला आणि त्यांनी आम्हाला तिचे सायकोमेट्रिक टेस्ट केल्यानंतर सांगितलं की तिचा कल कुठल्या गोष्टीकडे. त्याच्यात तिचा सायन्सच्याकडे खूप कल होता, ॲग्रिकल्चरकडे होता. त्याच्यात तिचा सगळ्यात जास्त जो कल होता तो सायन्सकडेच होता. त्याच्यामुळं एक गोष्ट निश्चित झाली की तिला संशोधनात गेलं तरी काही अडचण येणार नाही आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे वाटचाल चालू केली. आणि म्हणजे मुलीच्या इच्छेपुढे म्हणजे आम्ही बाकीचं सगळं सोडून तिच्या इच्छेप्रमाणे आम्ही तिला जी एक्झाम दिली होती त्याच्याप्रमाणे तिचं सिलेक्शन मोहालीला झालं आणि मग आता ती तिकडे संशोधनासाठी गेलेली आहे आणि की तिचं योग्य प्रकारे अभ्यास करते आणि ती त्याच्यात म्हणजे खुश आहे की मला जे करायचं होतं ते मी करते. तर मुलांचं म्हणजे कल ओळखूनच आपण त्यांच्या पद्धतीनं जर गेलो तर मुलं पण खुश राहतात आणि आपण पण आईवडील म्हणून आपण पण समाधानी असतो की चला मूल योग्य दिशेनं चाललंय, याचाच आपल्याला म्हणजे समाधान असतं.